समालोचन करायची महाराष्ट्राचे नामवंत समालोचक अक्षय साटम यांचा आपण स्वागत आणि सन्मान करूया। आणि मी विनंती करतोय भरत जाधव यांना आपल्या शुभ हस्ते तो स्वागत आणि सन्मान आपण या ठिकाणी करावा। अक्षय साटम जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं आपण स्वागत करूया। थँक्यू सो मच अक्षय। त्याचबरोबर आपण आता इथे स्वागत आणि सन्मान करतोय फाईन आर्टिस्ट
फाईन आर्टिस्ट या ठिकाणी आपल्या या व्यासपीठावर विराजमान आहेत. उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज, मालिकावीर आणि त्याचबरोबर लागणारे जे सन्मान चिन्ह आहेत, पेशाने शिक्षक आहेत, एक कलाकार आहेत, मीनाक्षी पाटील यांचा आपण यथोचित मान सन्मान करूया. आणि हा मान सन्मान करण्याकरता पुन्हा एकदा भरत जाधव यांना विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते मान सन्मान आपण करावा. मीनाक्षीने एका शब्दावर हे सर्व काही काम केलं. कलाकार आहेत, आर्टिस्ट आहेत आणि त्याचबरोबर शिक्षक सुद्धा आहेत. हसरा चेहरा त्यांचा आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांचा स्वागत आणि सन्मान होतोय. मायेची ऊब देणारी ही शॉल आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जातं. थँक्यू सो मच मीनाक्षी. पुन्हा एकदा आपले आयोजक कमिटी ऋणी असेल ज्या पद्धतीने आपण योगदान दिलंय. त्याचबरोबर क्रिकेट प्रेमी या ठिकाणी उपस्थित आहेत. केदारनाथ पाटील साहेब आणि त्यांचा सुद्धा स्वागत आणि सन्मान करूया. विशालजीला विनंती असेल आपण सुद्धा अतिथी कक्षामध्ये या. आणि निखिल पाटील जर असतील तर त्यांना सुद्धा माझी नम्र विनंती असेल आपण सुद्धा या. केदारनाथ पाटील यांचा स्वागत आणि सन्मान करतायत. नयन धाडवे हे सुद्धा एक आर्टिस्ट आहेत, कलाकार आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते केदारनाथ पाटील यांचा स्वागत आणि सन्मान होतोय. निखिल पाटील इथे जर उपस्थित असेल तर त्यांचं सुद्धा आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत. विशाल पाटील नेहमीच चांगलं योगदान असं विशालचं, गायडन्स ते करत असत, मार्गदर्शन करत असत. अर्थातच आज खेळताना दिसलं नाही, परंतु चंद्रपाडा बॉईज संघाकरता त्यांची मेहनत सुद्धा असते आणि त्यामुळेच त्यांचं स्वागत आणि सन्मान आपण करूया. विशाल पाटील यांचं स्वागत आणि सन्मान करण्याकरता मी विनंती करतोय आकाश चव्हाण यांना प्लीज आपल्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान करावा. श्री आकाश चव्हाण यांच्या शुभ हस्ते सन्मान होतोय. या ठिकाणी आपण बघतायत विशाल पाटील यांचा स्वागत आणि सन्मान होतोय. त्याचबरोबर आमचे स्कोरर विशाल भोईर यांनी आज गुणलेखनाचं चांगलं काम केलंय. त्यांचं सुद्धा स्वागत आणि सन्मान आपण करूया. माझी विनंती असेल विशाल पाटील यांना आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान आपण करावा. विशाल भोईरचा सन्मान आपल्या शुभ हस्ते बाबा. त्याच्यानंतर आपण आजच्या दिवसात युट्यूब वाहिनी, एक व्यक्ती असा आहे युट्यूब वाहिनीची व्यवस्था ज्यांनी केली. चांगलेच क्रिकेटर आहेत, अष्टपैलू खेळाडू आहेत, परंतु युट्यूब वाहिनीची व्यवस्था करून देणारे निखिल पाटील इथे नसले तरी आम्ही त्यांचं आयोजकांच्या वतीने ऋणी आहोत. निखिलशी जर असाल तर प्लीज आपण अतिथी कक्षामध्ये या. जेटीसीचे प्रोप्रायटर त्यांना मी विनंती करतोय, आपलं स्वागत आणि सन्मान होतोय. मृणालजी म्हात्रे आणि त्यांच्या टीमचं स्वागत आणि सन्मान आपण करूया. विशाल पाटील यांच्या शुभ हस्ते या टीमचं स्वागत आणि सन्मान होतोय. युट्यूब वाहिनीची बघितली जेटीसी, बरेचसे युट्यूब चॅनल्स बघितले तर वेगवेगळ्या नावाने ते असतात, परंतु जेटीसी हे एक असं युट्यूब चॅनल आहे जे आपल्या गावच्या नावाने या ठिकाणी सुरू केलं गेलंय. जुचंद्र टेनिस क्रिकेट असं नाव आहे जेटीसीचं आणि प्रोप्रायटर या ठिकाणी मृणाल म्हात्रे आहे. स्पर्धेकरता आम्हाला सहकार्य करणाऱ्या दानशूर व्यक्तींचा आम्ही पुन्हा एकदा उल्लेख करतोय. प्रथम, द्वितीय आणि तृतीय ट्रॉफीज या स्पर्धेकरता आमच्या उपलब्ध करून देणारे स्वर्गीय प्रकाश द्वारकानाथ पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र प्रकाश द्वारकानाथ म्हात्रे यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र निलेश म्हात्रे यांच्या सौजन्याने प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाची ट्रॉफी या स्पर्धेमध्ये आले. त्यांचा सुद्धा पुन्हा एकदा आम्ही आभार मानतोय. मीनाक्षी पाटील यांचा आभार मानतो, जे आपण मॅन ऑफ द मॅच, फलंदाज, गोलंदाज आणि ही जी सन्मान चिन्ह आहेत ती मीनाक्षी पाटील यांनी आपल्या या स्पर्धेकरता उपलब्ध करून दिलेत. पाण्याची व्यवस्था, सलग 3 दिवस लागणारे पाण्याची व्यवस्था या स्पर्धेकरता उपलब्ध करून देणारे भावेची पुणेकर यांचं सुद्धा आम्ही ऋणी आहोत. या स्पर्धेकरता रोख रक्कम
10,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य करणारं दानशूर व्यक्तिमत्व महाराष्ट्राचे नामवंत समाजसेवक मोहन रवींद्र पाटील साहेबांचं सुद्धा आम्ही ऋणी आहोत. त्याचबरोबर 20,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य या स्पर्धेकरता पतू पॅकर्स टीमचे ओनर्स, संघ मालक, जुचंद्र गावातील युवा समाजसेवक, कार्यकर्ता, क्रिकेटमध्ये जास्त रस ज्यांना आहे आणि अनेक क्रिकेटपटू घडवण्यामध्ये ते मोलाची भूमिका अदा करतायत. प्रथमेश कन्हैया भोईर साहेबांचा सुद्धा आम्ही ऋणी आहोत. इथे असतील तर त्यांचा सुद्धा आपण सन्मान करूया. भूषणजी पडवले यांनी सुद्धा सहकार्य केलं, त्यांचा सुद्धा आम्ही आभार मानतोय. त्याचबरोबर आम्हाला या स्पर्धेकरता आणखीन काही जे नावं जर चुकून राहून गेले असेल तर त्यांची आम्ही क्षमा मागतोय. सर्वांचेच आम्ही आभार मानतोय. थेट आता मी डीजे ऑपरेटर युवराज डीजेचे हिमालयशी पाटील जुचंद्र गावातील एक सिंगर आहेत, गायक आहेत आणि त्यांचं स्वागत आणि सन्मान आपण करूया. युवराज डीजेचे प्रोप्रायटर हिमालय पाटील यांना विनंती करतोय आपण अतिथी कक्षामध्ये या. आकाश चव्हाण यांचे जिवलग मित्र आहेत हिमालय आणि त्याने म्हटलं होतं की इथे त्यांना आमंत्रण करा. हिमालयशी पाटील जर असेल तर प्लीज अतिथी कक्षामध्ये या. मंडप डेकोरेटर्सचं सुद्धा आम्ही आभार मानतोय. आणि आता स्वागत आणि सन्मान आरजे एडिटर रोहित जयस्वाल यांचं स्वागत आणि सन्मान आपण करूया. या नयन धाडवे यांच्या शुभ हस्ते आपण हा स्वागत आणि सन्मान करूया. रोहित जयस्वाल यांचा स्वागत आणि सन्मान. आरजे एडिटर आमचे सुद्धा काही व्हिडिओज एखाद्या चांगल्या खेळाडूचे आंतरराष्ट्रीय खेळाडूंचे ज्यावेळेस आम्ही मुलाखती घेतो त्यावेळेस नाही आम्हाला रोहित जयस्वाल हे चांगलं मदत करतायत, चांगले शॉर्ट व्हिडिओज बनवून देत आहेत. त्यामुळे त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत आणि सन्मान आपण करूया. अजून जर चुकून कोणाचा मान सन्मान राहून गेला असेल तर आम्ही क्षमा मागतोय. वळूया आपण बक्षीस वितरण समारंभाकडे. थेट आता बक्षीस वितरण समारंभाचा अहवाल म्हणजेच मॅच मध्ये कोणत्या संघाने किती चांगली कामगिरी केली, कोणता खेळाडू कसा खेळलाय ही संपूर्ण माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज या घेऊन जा. स्पर्धेमध्ये कामगिरी बघा. एकूण 5 सामने 5 षटकं 25 धाबा देत 6 गडी बाद केलेत. तो खेळाडू आहे टिवरी संघाचा दिनेश इज अ बेस्ट बॉलर. मी विनंती करतो मीनाक्षी पाटील यांना आपल्या शुभ हस्ते पारितोषिक आपण वितरित करावं. मीनाक्षी पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय. दिनेश यादव बेस्ट बॉलर. दिनेश कॉन्ग्रेचुलेशन. दिनेश फाइनल मैच में क्या सोचा था आपने और मालूम था आपको कि बेस्ट बॉलर का खिताब आपको दिया जाएगा? नहीं, मुझे पता तो नहीं था पर पूरे मैच की परफॉर्मेंस देख के मुझे लगा कि शायद मे बी आई डिजर्व. तो आज के मैच के लिए क्या कमिटमेंट थी टीम के लिए? आज की मैंने हर मैच के लिए एक ही कमिटमेंट होता है, मुझे बैट्समैन को मारना है. ऐसा मेरा एनिमी दिखाई देता है बैट्समैन देखते ही. तो बस वही मैंने फॉलो किया. और कभी कभी फॉर्म है, कभी ऊपर कभी नीचे, तो मैच है उसमें कुछ बोल नहीं सकते. सेमीफाइनल में वापसी की जीतू ने उसकी गेंदबाजी काफी अच्छी रही, उसके बारे में क्या कुछ कहना चाहोगे? ठीक है, अभी उसमें क्या बोलूँ मैं. बढ़िया, अच्छा, सबने अच्छा किया मेरे हिसाब से. तो और टीम बॉन्डिंग मोस्ट इम्पॉर्टेंट थी और टीम बॉन्डिंग की वजह से ही हमने जीता. और हमारे कैप्टन भी जो थे वो भी कुछ तो योगदान उनका भी था. तो प्रताप नहीं था, प्रकाश नहीं था, फिर भी आप मैच जीते. वो तो हमारे टीम के लिए बहुत मोस्ट इम्पॉर्टेंट प्लेयर हैं. फिर भी हमने सब यंगस्टर लड़के थे तो भी हमने किया. तो ये हमारे टीम के लिए सबसे इन फ्यूचर हम लोगों के लिए सबसे अच्छा था ये कि हम लोग कहीं भी किसी भी टीम को बीट कर सकते हैं. अभी ये ट्रॉफी लेके जाओगे, एंजॉय कैसे करोगे? मैं तो नॉर्मल है, बाकी प्लेयर तो अपना एंजॉय करते ही है. क्या बात है. थैंक्स एंड बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट टूर्नामेंट. थैंक यू सो मच. थैंक यू.
या प्रतिक्रिया दिनेश यादवच्या एक चांगला उत्कृष्ट दर्जाचा गोलंदाज म्हणून त्याला इथे किताब दिला जातोय. चांगली गोलंदाजी त्याची आपल्याला पाहायला मिळाली. आता बेस्ट बॅटर तो किताब सुद्धा मी विनंती करेन मीनाक्षी पाटील यांना आपल्या शुभ हस्ते आपण वितरित करावा. कामगिरी आहे या स्पर्धेमध्ये 4 सामन्यात 18 चेंडूंमध्ये 55 धाबा. कोण आहे तो खेळाडू? यस, कोणी बोलत नाही, शांत बसलेत. कामगिरी आहे 4 सामन्यात 18 चेंडूत 55 धाबा. हा वाला ती आलाय. तो खेळाडू आहे टिवरी संघाचा. त्यांना माहिती आहे आमच्यामध्ये कोण नव्हता असं. तो खेळाडू आहे पतू पॅकर्स जुचंद्र टीमचा आर्यन भोईर. ही इज द बेस्ट बॅटर. कॉंग्रॅच्युलेशन, वेल प्लेड आर्यन. चांगला खेळ तुमचा चाललाय. तर 55 धावा बनवला, परंतु फायनल मॅच मध्ये कुठेतरी जे काय अंदाज होता तो अंदाज कमी पडलाय आणि त्याच्यामधून थोडंसं तुम्हाला मागे राहावं लागलं आणि त्या बॅक टू बॅक तुम्हाला आणखीन एका टुर्नामेंटमध्ये विजेतेपद पटकावता आलं. असं बघितलं आपण चंद्रपाडा चषकामध्ये नाव कोरले टिवरी संघाने. फायनलचा मॅच होता. कुठे नेमका अंदाज चुकलाय? काय चुकलं टीमचं? आमचा अंदाज नेमकी चुकला ते म्हणजे जी पार्टच्या गोलंदाजीमध्ये जो लास्ट बॉलला षटकार लागला तिथे आमचा थोडा म्हणजे अंदाज चुकला. तरी पण ही स्पर्धा तुमच्याकरता किती महत्वाची होती? बॅक टू बॅक तुम्ही आता फायनलमध्ये प्रवेश केला. मागच्याच आठवड्यात सभापती चषकावर नाव कोरलं आणि इथे सुद्धा थोडक्यात विजय तुमचा हुकला गेला. स्पर्धा ही पण आमच्यासाठी चांगली होती, पण आम्ही कुठेतरी थोडं कमी पडलो. पुढच्या टुर्नामेंटमध्ये आम्ही अजून बेस्ट देण्याचा प्रयत्न करू. वाटतंय नवीन खेळाडू नवीन शहरे येतात, ते चांगली कामगिरी करतात तुमच्यासाठी आणि आणखीन मोहरे तुमच्या टीम करता शोधण्याचं काम करतील. प्रथमेश पतू. हो नक्की. आमचा जो मुलगा येतो तो परफॉर्मन्स चांगलाच देतो आणि आम्ही त्याला प्रोत्साहन पण चांगलंच देतो. थँक्यू सो मच आर्यन. थँक्यू. खेळाडूचं पॅकेज आर्यनने सांगितलं नाही की घेणाऱ्या खेळाडूला आम्ही पॅकेज किती देतो. वेल डन, वेल प्लेड. आता मॅन ऑफ द सिरीज आयोजकांनी थोडस आर्थिक तंगीमुळे मॅन ऑफ द सिरीज देणं टाळलंय. ते दिलं जाणार नाही असं म्हटलंय. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आहे रोख रक्कम 6,000 आणि आकर्षक असणारी चंद्रपाडा ट्रॉफी. आणि हे पारितोषिक जाते स्वयंभू पायगाव टीमला. कॉंग्रॅच्युलेशन पायगाव टीम. ट्रॉफी वसन आहे नितीन, ट्रॉफी वसन आहे. या कुठेतरी खातं उघडलं 2025 मध्ये. ही ट्रॉफी घेताना आनंद व्यक्त करतायत. आज 2 खेळाडूंची कमी जाणवली असेल स्वयंभू पायगाव संघाला. दीपक मडवे आणि जितू गवईची कमी जाणवली. तशाच चंदन सुद्धा आजच्या दिवसामध्ये दिसला नव्हता. वेलपेड नितीन, ट्रॉफीज तुम्हाला मिळाली आहे. 3रा क्रमांक मिळालेला आहे. आज तयारी कुठेतरी कमी पडली फायनल मध्ये प्रवेश करण्याची. सेमीफायनल मध्ये काटेकी टक्कर असा मॅच झाला आणि त्या मॅचवर टिवरी संघाने तो मॅच जिंकला. कुठे तिथे गणित कमी पडलं? मेन गोष्ट आमचे जे प्लेयर असतात ते प्रॅक्टिसला कोणी येतच नाही. जरी आले 4 वाजता सुट्टी झाली त्यांची तरी पण ते कुठेतरी फिरायला जाणार. त्याच्यामुळे आमचा संघ प्रॅक्टिसमुळे कमी पडतो. 2025 मध्ये तुमची ही कितवी ट्रॉफी आहे? पहिलीच आहे की या आधी पटकावलं 2025 मध्ये? ही आमची पहिली ट्रॉफी आहे. म्हणजेच खातं उघडलं? होय होय. कसा अनुभव होता या स्पर्धेचा? अनुभव खूप चांगला होता आणि सिनियर प्लेयर नव्हते त्याच्यामुळे आम्ही हा सामना गमावलेला होता. थँक्स अँड बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट टुर्नामेंट. तुम्हाला पुढील टुर्नामेंटसाठी शुभेच्छा असतील. त्याच्यानंतर आता द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी घेऊया. द्वितीय क्रमांकाचं रोख रक्कम आहे. मॅन ऑफ द सिरीज आहे. कुणी जाऊ नका, लक्षात घ्या. मॅन ऑफ द सिरीज आहे. नाहीतर जाल. या रोख रक्कम 10,000
आणि आकर्षक असणारी चंद्रपाडा ट्रॉफी, चंद्रपाडा चषक 2025 उपविजेतेपद पटकावतोय पतू पॅकर चंद्रचा संघ. त्यांचे सर्व खेळाडू या ठिकाणी अतिथी कक्षामध्ये येताना दिसतात आणि ही ट्रॉफी चमकणारी सुवर्ण रंगामध्ये रंगलेली, नटलेली, सजलेली ही ट्रॉफी त्यांचे खेळाडू स्वीकारतायत. कॉंग्रॅच्युलेशन, वेल प्लेड. कॅप्टन ऋतिक जास्त चांगलं बोलतात असं मला समजतं. कॅप्टनचं बघूया काय ट्रॉफी तर तुम्ही जिंकलायत, मन सुद्धा प्रेक्षकांचे जिंकलेत. परंतु मला असं वाटतं की प्रत्येक टुर्नामेंटसाठी नवीन कॅप्टन की एका वर्षाकरता करार केला जातो तुमच्या टीम मध्ये कॅप्टनचा? नाही, आमचा कॅप्टन तर विश्व आहे, तर तो आज नव्हता म्हणून मी गेलो. अनुभव टुर्नामेंटचा कसा होता, प्रवास इथपर्यंत कसा होता तुमच्या टीमचा? प्रवास तर खूप चांगलाच आमच्या टीमचा, बोलायचं काही गरजच नाही. तरी सुद्धा प्रथम क्रमांक कुठेतरी मिळवायला पाहिजे होता अशी इच्छा होती सर्वांची? हो, इच्छा तर खूप होती, प्रथम क्रमांक मिळायला पाहिजे होता. नेक्स्ट टाइम प्रयत्न करू, प्रथम क्रमांक घेऊ. प्रथमने काय म्हटलं होतं, प्रथमेशने काय म्हटलं, जरी द्वितीय क्रमांक मिळवला तरी ते खुश आहेत का? खुश तर ते नेहमीच असतात, त्यांना फक्त क्रिकेटची आवड आहे, मग खेळायला आम्हाला खुश तर नेहमीच असतात ते. एक प्रश्न असा असेल, कदाचित तो भावूक होऊ शकतोस किंवा तुझ्या प्रतिक्रिया वेगळ्या येऊ शकतात. वडील पंचांच्या भूमिकेमध्ये असतात, त्यांची साथ कशी लाभते आणि त्यांची स्तुती केल्यानंतर तुला किती बरं वाटतं? पप्पा फक्त मला एकच बोलतात, मी जास्त ओरम खेळत नाही, अँड्रमच खेळतो. पप्पांता बायला गेल सोड, ओरम खेळत जा. थँक्यू सो मच. पप्पांबद्दल चांगल्या प्रतिक्रिया दिल्यात. त्या म्हणजे ऋतिक भोईरने, बंडा भोईर यांचे सुपुत्र आहेत. सो मॅन ऑफ द सिरीज पतू पॅकर्सला नको, त्यांचे खेळाडू तिकडे गेलेत. टिवरीला अपेक्षा आहे मॅन ऑफ द सिरीजची. पायगाव टीम, आवाज मोठा आला म्हणजे पायगावला द्यायला लागेल असं वाटतंय. बघूया कामगिरी, पहिल्यांदा बघूया कशा प्रकारची कामगिरी झाली. 3 सामने 2 षटके 4 गडी बाद. 3 सामने 2 षटके 4 गडी बाद केलेत. 3 सामने 20 चेंडूंमध्ये मोक्याच्या क्षणी बनवल्यात 38 धाबा आणि मोक्याच्या क्षणी बनवल्यात 38 धाबा. तो खेळाडू आहे पतू पॅकर्स, तो खेळाडू आहे टिवरी स्पोर्ट्स, तो खेळाडू आहे स्वयंभू पायगाव. कोणालाच काय अपेक्षा नाही, सर्व शांत बसलेत. मॅन ऑफ द सिरीज आहे ना, पण आहे का? ओके. ज्याने बनवल्या 20 चेंडूमध्ये 38 धाबा, 4 विकेट घेतलेत, 20 चेंडूत बनवल्या 38 धाबा, तो आहे स्वयंभू पायगाव टीमचा जुना जाणता खेळाडू मिस्टर जीतू गवळी. इज द मॅन ऑफ द सिरीज. पायगावला अपेक्षा नव्हती, नितीन निराश झाले होते की आमचं नॉमिनेशन मध्ये नाव का नाही आलं. नितीन मुकादम या ठिकाणी येत आहेत, कॅप्टन आहेत, जितून आहेत. मॅन ऑफ द सिरीज त्यांना मिळाली. कॉंग्रॅच्युलेशन, वेल प्लेड, अभिनंदन. जितून आहेत, नाहीतर त्यांच्यासोबत बोलायला बरं वाटलं असं. अभिनंदन पायगाव टीम. सर्वांचंच आपण आभार मानणार आहोत. तत्पूर्वी आता क्रमांक 1 ची ट्रॉफी, क्रमांक 1 ची ट्रॉफी या डीजे बरोबर गाणं तयार ठेवा. सूरजने ऍक्शन करून दाखवली, त्याला नाचायचं. चॅम्पियन टिवरी स्पोर्ट्स टिवरी. रोख रक्कम 20,000 आणि भव्य दिव्य आकर्षक असं चंद्रपाडा ट्रॉफी, चंद्रपाडा चषकावर आपलं नाव कोरलंय टिवरी स्पोर्ट्स टिवरी संघाने आणि त्याने यंदाच्या हंगामामध्ये पहिल्या क्रमांकाचं खातं उघडलंय. कॉंग्रॅच्युलेशन. कम ऑन डीजे. एंटायर टीम, सर्व टीमने चांगला खेळला. अभिनंदन. कॅप्टन टिवरीच्या आले नाही, परंतु कॅप्टन सूरज लांब गेलेत आमच्यापासून. चर्चा करायची होती. या सूरज, कॅमेरामॅन असून आहेत तिथे वाट बघतायत.
पैशाचा व्यवहार नंतर करा. या लवकर. सूरज, कॉंग्रॅच्युलेशन. सूरज आलेत आमच्या सोबत. फायनल मॅच आणि आजच्या दिवसात कर्णधाराची कमान. प्रताप नव्हता, प्रकाश नव्हता, तरी विश्वास होता मॅच फायनलचा जिंकाल. कारण आमच्या संघातील 11च्या 11 खेळाडू खूप चांगले आहेत. कारण त्यांचं एक टीम बॉन्डिंग केलं, त्यामुळे आम्ही आज फायनल मारली. दिनेश पाटील आज आले नाहीत. हो, ते बाहेर गेलेत. कसा अनुभव होता तुमचा? कारण बऱ्याच दिवस खातं उघडत नव्हतं, फायनल मध्ये पोहोचत नव्हता. याकरता काय टीम मिटिंग वेगळी घेतली होती? काही सल्ले दिले होते खेळाडूंना? काय नाही, फक्त आम्ही प्रयत्न चालू ठेवला आणि आम्हाला यश आलं. पुढे आता कुठे टुर्नामेंट आहे, त्याच्यामध्ये काय परफॉर्मन्स असेल? असाच परफॉर्मन्स जारी असेल तुमच्या टीमचा? नक्कीच हा परफॉर्मन्स आम्हाला कंटिन्यू चालू ठेवायचा आहे आणि आम्ही प्रयत्न खूप करू. थँक्यू सो मच सूरज. कॅप्टन सूरज आज चांगला खेळ करताना दिसलेत. तमाम क्रीडा रसिकांचा आम्ही आभार मानतो. या स्पर्धेमध्ये आपण मोठ्या संघाने उपस्थित राहिलात. JTCचा आभार मानतोय. जे युट्यूब वाहिनी आहे या जुचंद्र गावची, तिला आपण प्राधान्य देऊया. त्याचबरोबर आमचे कमिटी मेंबर्स ज्याने आम्हाला आर्थिक सहकार्य केलं त्यांचा सुद्धा आम्ही आभार मानतोय. कमिटी मेंबर्स, आयोजक आकाश चव्हाण आणि त्यांच्या टीमचा आभार मानतोय. सर्व संघाचं सुद्धा आम्ही आभार मानतो. या स्पर्धेमध्ये आपण सहभाग दर्शवलात. आमच्याकडून जर काही चुका झाल्या असतील तर आम्ही क्षमा मागतोय. आजच्या दिवसातील ही टुर्नामेंटचा शेवट झालेला आहे हे असं आम्ही जाहीर करतोय. बक्षीस वितरण समारंभाचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट.